ओके, ओके. थँक यू व्हेरी मच. सी आजचा जो सेशन आहे त्या ठिकाणी आपण सांगणार आहोत, की अ, आपला जो फिबोनाची एक्सटेन्शन आहे तो काय आहे? पण ते समजण्या अगोदर आपल्याला मार्केट स्ट्रक्चर काय आहे ते समजून घेणं फार जास्त गरजेचं आहे. तशी मार्केट स्ट्रक्चर जे चालतं म्हणजे मार्केट कधीही नोटेड धिस पॉइंट मार्केट कधीही या डायरेक्शननी कधीही मार्केट जात नाही. धिस इज कॉल्ड ॲज अ आय वेव्ह. आय वेव्ह. आपलं जे ॲडव्हान्स सेशन आहे त्यामध्ये आपण हे सगळं वेव्हज वगैरे वेव्ह थेअरी याला म्हणतात ते आपण घेतो. या ठिकाणी बघा धिस इज कॉल्ड द आय वेव्ह अशी ही असते आय वेव्ह. आय वेव्ह म्हणजे काय? मार्केट सपोर्ट पासून निघालं आणि ते कंटिन्यूअस कॅन्डल बनवत रेझिस्टन्स पर्यंत पोहोचतं. जर असं झालं तर यामध्ये आपल्याला ट्रेड घ्यायचे नाही कारण धिस इज नॉट नेचर ऑफ मार्केट. धिस इज नॉट नेचर ऑफ मार्केट. ओके. तर मग मार्केटचं नेचर एक्झॅक्टली कसं असतं? तर ते समजून घेऊया. मार्केटचं नेचर असतं, मार्केट एन वेव्ह फॉर्मेशन करत जातं. नोटेड धिस पॉइंट मार्केट एन वेव्ह याला तुम्ही एकदम लक्षात द्या. एन वेव्ह फॉर्मेशन मार्केट करत चालतं. एन वेव्ह म्हणजे कसं? मार्केट वरती जातं आणि त्यानंतर मार्केट थोडंसं एक रिट्रेसमेंट घेतं आणि त्यानंतर अगेन आपला जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू करतो. याला म्हणतात एन वेव्ह. एन वेव्ह. एन वेव्ह. छान काही लोकं ट्रेनमध्ये असताना सुद्धा सेशन अटेंड करताय. व्हेरी गुड. मी ज्यावेळेस मुंबईला जॉबला होतो, त्यावेळेस मी सुद्धा शेअर मार्केटचे जे सेशन्स होते, ते मी सुद्धा लोकल ट्रेनमध्येच अटेंड केले, रेल्वे स्टेशनवर अटेंड केले, जॉब करून अटेंड केले. तर जुने दिवस आठवले. स्टिल शिकण्याची उमेद आणि जिद्द बघा लोकांची, की 10 वाजत आले, 9 वाजले सॉरी, तरीही ते लोकल बस ट्रेनमध्ये सुद्धा सेशन अटेंड करतात. धिस इज प्राउड मोमेंट फॉर मी. थँक यू व्हेरी मच. सी मार्केटचं नेचर असतं एन वेव्ह. हां, एन वेव्ह मार्केटचं नेचर असतं. मार्केट असं ट्रॅव्हल करतं आणि ज्यावेळेस मार्केट 2 एन वेव्ह तयार करतं, धिस इज फर्स्ट एन वेव्ह आणि ज्यावेळेस मार्केट अशी सेकंड एन वेव्ह तयार करतो, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी 2 पॉइंट मिळत असतात. धिस इज पॉइंट नंबर 1, धिस इज पॉइंट नंबर 2. अंडरस्टँड करा. खूप, खूप जास्त इम्पोर्टंट गोष्ट आहे ही. धिस इज पॉइंट नंबर 1, पॉइंट नंबर 2 आणि हे जेव्हा 2 पॉइंट आपल्याला मिळतात, त्याच वेळेस आपण असं म्हणू शकतो, की मार्केट एक अप ट्रेंडला आहे आणि यू कॅन ड्रॉ अ ट्रेंड लाईन फ्रॉम धिस पॉइंट, धिस 2 पॉइंट. हा फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट. मग ज्यावेळेस पण मार्केट थर्ड वेळेला अशा ठिकाणी येतं, त्यावेळेस आपण या ठिकाणी ट्रेड घेतो आणि या ठिकाणी आपण काय करतो, एक अशा प्रकारचं एक कॅन्डल फॉर्मेशन बघतो, बायिंग अपॉर्च्युनिटी शोधत असतो. सिमिलरली ज्यावेळेस मार्केट वरती जातं, अशाच प्रकारे एन वेव्ह बनवत जातं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं फ्रीजचं लास्ट टू लास्ट सेशनला, की आपल्याला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल, तर यू विल वेट फॉर द बेस्ट प्राईस. बेस्ट प्राईस तुम्हाला ती शोधण्यासाठी वेट करावं लागते. तर आपण म्हणजे पर्टिक्युलरली माझं जर उदाहरण घेणार, तर मी मार्केटमध्ये कुठल्याही प्राईसला मार्केटमध्ये बाय करत नाही. आय विल ऑल्वेज वेट फॉर दी बेस्ट प्राईस. त्याची बेस्ट प्राईस कुठे आहे आणि आपल्याला बेस्ट प्राईस या ठिकाणी त्याची मिळते. म्हणजे तुम्हाला जर बायिंग करायची असेल, तर या ठिकाणी जर तुम्ही बाय केलं, तर ही तुमची बेस्ट प्राईस नाहीये. ही सुद्धा बेस्ट प्राईस नाहीये. ही सुद्धा बेस्ट प्राईस नाहीये. बेस्ट प्राईस कुठे मिळणार आपल्याला? या पॉइंटला मिळणार. म्हणजे तुमचा स्टॉप लॉस जो कमी असतो आणि तुमचा मिळणारा जो प्रॉफिट आहे तो जास्त असेल. या गोष्टीला लक्षात घ्यायचं. क्लिअर? मार्केट विल गोइंग मार्केटचं नेचर काय आहे? एक एन वेव्ह बनवत मार्केट वरती जात असतं आणि सिमिलरली ज्यावेळेस खाली येत असतं, मार्केट असाच एक इन्व्हर्ट एन वेव्ह बनवत चालतं. ही फर्स्ट एन वेव्ह आणि ज्यावेळेस यालाच मी कनेक्ट करतो दुसरी एन वेव्ह अशी. इथं खाली आलं ना, परत अशी एन वेव्ह करतो. ही झाली सेकंड एन वेव्ह. ज्यावेळेस मार्केट असं एन वेव्ह बनवतो, तर आपल्याला 2 पॉइंट मिळतात. फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट आणि हिला आपण जर ट्रेंड लाईन ड्रॉ केली इथे आणि जर थर्ड वेळेला या अटेम्प्टला आली, थर्ड अटेम्प्ट या ठिकाणी, देन वी विल प्लॅन फॉर दी सेल. वी विल प्लॅन फॉर सेल. अशा प्रकारचं दिस इज द नेचर ऑफ मार्केट. आय वेव्ह बनवून आय वेव्ह बनवून म्हणजे मार्केट डायरेक्ट असं जातंय. दिस इज नॉट नेचर ऑफ मार्केट. वी विल नॉट गोइंग टू ट्रेड इन सच टाइप ऑफ मार्केट. आपल्याला एन वेव्ह मध्येच ट्रेड करायचंय. क्लिअर एव्हरीथिंग? नाऊ मार्केटमध्ये ज्यावेळेस असं ही जी एन वेव्हचा हा जो फर्स्ट हाफ असतो, फर्स्ट हाफ आहे ना, असा. हा वरती गेल्यानंतर मार्केट छोटंसं रिट्रेसमेंट घेतं. मी तुम्हाला ज्यावेळेस एम पॅटर्न आपण फॉर्मेशन होत असतो, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की हे रिट्रेसमेंट कसं होतं. मी एक्सप्लेन केलंय. तर मार्केट असं रिट्रेसमेंट घेत असतो. मी परत एक्सप्लेन करत नाही. आता आपल्याला जो फिबोनाची जो आहे, फिब फिब हे फक्त मी सांगतो शॉर्टमध्ये. फिबोनाची रिट्रेसमेंट. रिट्रेसमेंट टूल आपण याला बोलतो. काय बोलतो? फिबोनाची रिट्रेसमेंट टूल. यावर लक्ष द्या. म्हणजे मार्केट जर अप ट्रेंडमध्ये आहे, हे जे खाली येतोय मार्केट इथे, धिस इज कॉल्ड द रिट्रेसमेंट. रिट्रेसमेंट म्हणजे मार्केट थोडंसं खाली येतो इथून.
मग फिबोनाची आपल्याला काय काम करतो? फिबोनाची आपल्याला काम करतो, की ही जी रिट्रेसमेंट आहे मार्केटची, ती किती होणार आहे किंवा किती होते. हे एक ग्लोबली स्टडी प्रूव्ह झालेलं आहे. फिबोनाकीचं तुम्ही जर बेसिक सेशन बघितलं असेल, व्हेरी व्हेरी थेरोटिकल सेशन काल मी जे तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये तुम्हाला क्लिअर कळणार, की फिबोनाची रिट्रेसमेंट एक्झॅक्टली कसं फॉर्मेशन होतं. पण आता बेसिक आपल्याला ॲट द टाईम ऑफ टेकिंग ट्रेड कसं असतं, की मार्केट वरती गेल्यानंतर फिबोनाकीचा हा मार्केट खाली येतो आणि इथून परत वरती जातो. तर मार्केट खाली या ठिकाणी कितीपर्यंत येऊ शकतं? इट इज प्रोबॅबिलिटी. दॅट प्रोबॅबिलिटी वी कॅन फाइंड आउट थ्रू द टूल. या टूल वरून आपण ती प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू शकतो. म्हणजे हे जे टूल आहे ते खूप 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 जास्त इम्पोर्टंट आहे. तर फिबोनाकीच्या काही लेव्हल्स असतात. म्हणजे मार्केट एक हाय बनवतो. अगेन एक पॉइंट लक्षात घ्या. फिबोनाची ज्यावेळेस पण लावणार त्यावेळेस तुम्ही पॉइंट लो पासून पॉइंट हाय लावणार. व्हॉट इज दिस? ही जे मार्केट इथून वरती जाते हे काय? याला काय म्हणतात आपण? एक इम्पल्सिव्ह वेव्ह तुम्ही म्हणू शकतात. इम्पल्सिव्ह वेव्ह किंवा एक लो टू हाय. एक मार्केटनी एक रेंज बनवली. रेंज म्हणा किंवा हाय म्हणा किंवा जे पण तुम्हाला बोलायचं ते, पण अशा प्रकारचं तुम्हाला काही दिसलं पाहिजे आणि इथून मार्केट ज्यावेळेस खाली स्टार्ट होईल, तर ही जी आहे ही रिट्रेसमेंट आहे आणि ही रिट्रेसमेंट मार्केटची किती होते, त्या ठिकाणी आपण एक झोन ड्रॉ करून ठेवायचा आणि त्या झोनला ज्यावेळेस पण मार्केट येईल आणि आपल्याला आपल्या बायिंग प्रेशरवाली कॅन्डल मिळेल, त्यावेळेस आपण जे आहे या ठिकाणी एक बायिंगचा ट्रेड प्लॅन करू शकतो. क्लिअर एव्हरीथिंग? क्लिअर झालं? प्लीज टाइप येस इन द कमेंट बॉक्स. जर क्लिअर झालं असेल तर टाइप करा. म्हणजे मी अजून पुढे कंटिन्यू करतो. गुड. हे समजणंच थोडंसं अवघड असतं. मी आता थेरॉटिकल सांगितलंय तुम्हाला. आता मी प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी करून दाखवणार. व्हेरी गुड. गुड. तर फिबोनाची एक्सटेन्शन. क्लिअर? अगेन आय एम रिपीटिंग. मार्केट जेव्हा पण असं वेव्ह बनवतो हाय, तर आपण या फोमोमध्ये जायचं नाही. फोमो. फोमो म्हणजे काय? फिअर ऑफ मिसिंग आउट. मी तुम्हाला खूप एक्झाम्पल दाखवेल आता. लाईव्ह एक्झाम्पल दाखवेल. तुम्ही कुठला पण स्टॉक्स बोला, कुठली पण करन्सी सांगा, कुठल्या पण क्रिप्टो करन्सी सांगा, त्यावर आपण इथे लाईव्ह टेस्ट करणार तुमच्या समोर. फोमो. फोमो म्हणजे काय? इथे आपल्याला प्राइस नाही भेटली म्हणून हे मार्केट वरती जातंय, म्हणून आपण इथे वेट करत असतो. प्रोफेशनल लोक कधीही अशा वेव्हमध्ये ट्रेड करत नाही. प्रोफेशनल लोक मार्केटच्या रिट्रेसमेंटचा वेट करतात. त्यानंतर मार्केट या ठिकाणी ज्या ठिकाणी पण मार्केट असेल तिथं प्रॉपर लेव्हलला ते बाय करतात. मग ही जी वेव्ह आहे याला बोलतात इम्पल्सिव्ह वेव्ह किंवा लो टू हाय. याला आपण म्हणतो लो टू हाय. मग काय करणार? फिबोनाची जर आपण घेतला फिबोनाची, तर फिबोनाची जो आहे या ठिकाणी ट्रेडिंग व्ह्यूला इथे टूल असतात. टूलच्या इथे हा एक फिबोनाकीचाच एक सेपरेट टूल दिलेला आहे. फिबगॅन, फिबपॅन, गॅन बॉक्स हे सगळं याच्यामध्ये असतं. तर आपण करणार आहे फिबोनाची रिट्रेसमेंट. ज्यावेळेस तुम्ही फिबोनाची रिट्रेसमेंट टूल हा सिलेक्ट करणार, टूल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा लो आणि हाय, लो आणि हाय हा असा या ठिकाणी तुम्हाला दिसतो. त्याच्या सेटिंग ज्या आहेत ते मी सगळ्या अप्लाय डिफॉल्ट हे बघा. डिलीटिंग. फिबोनाची जेव्हा तुम्ही ड्रॉ करणार, हा लो टू हाय, तुम्हाला हा लो आणि हा हाय अशा या काही लेव्हल्स दिसत असतात. या लेव्हल्स. आता इथे आपण व्यवस्थित लक्ष देऊया. सी इथे तुम्हाला दिसत असेल 0.23, 0.38, 50, 0.50, 0.618, 0.786 आणि हा 1. म्हणजे मार्केट जर 1 पासून तर 0 पर्यंत इथे हाय आणि लो सुरू झालं, तर मार्केट इथून जे खाली येतंय, ज्या हाय पासून, त्या हाय पासून खाली किती आलंय? 0 पॉइंट म्हणजे 0 पॉइंट नका घेऊ तुम्ही, 23% असं घ्या. म्हणजे मार्केट किती खाली आलंय? या टॉप पासून 23% खाली आलंय. ज्यावेळेस मार्केट इथे येतं, तुम्हाला काय समजणार मार्केट किती खाली आलंय? 38% मार्केट खाली आलंय. ज्यावेळेस या पूर्ण रेंजच्या मार्केट या झोनमध्ये येणार, तर तुम्हाला लगेच समजणार की मार्केट काय आहे? 50% पर्यंत या पूर्ण रॅलीच्या 50% पर्यंत खाली आलंय. सिमिलरली इथे 61% पर्यंत मार्केट खाली आलंय. या ठिकाणी किती पर्सेंट? 78% मार्केट खाली आलंय. क्लिअर? क्लिअर? आणि यामध्येच आपली आपली जी आहे ती जादू आहे. मार्केट डायरेक्टली मी जसं बोललो मार्केटचा नेचर असा नाहीये, की मार्केट वरती जातो आणि डायरेक्ट खाली येतो. म्हणजे व्ही शेप दिस इज कॉल्ड द व्ही शेप रिकव्हरी. व्ही शेप रिकव्हरी मार्केट कधीच करत नाही आणि केलं मार्केटनी तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. आपण त्या ठिकाणी काही ट्रेड घेणार नाही आहोत. क्लिअर? आपण फक्त ज्या बेसिक आहे, जे नेचर आहे मार्केटचं त्याच ठिकाणी आपण ट्रेड घेणार आहोत. ओके? तो असं नाहीये. म्हणजे मार्केट जर इथून वरती गेलं, तर वरती गेल्यानंतर ते कधीच असं डायरेक्ट खाली तुम्हाला येताना दिसणार नाही. कधीच मार्केट डायरेक्ट खाली येताना दिसणार नाही. ओके. म्हणजे जर मार्केट इथून असं वरती गेलं, ग्रीन कलरचं असं वरती गेलं, तर डायरेक्ट याला पूर्ण क्रॉस करून असं खाली मार्केट येणार नाही.
आणि आलं तर आपण त्या ठिकाणी स्टॉप लॉस घ्यायचा आणि एक्झिट व्हायचं ट्रेडमध्ये. पण आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये मी असं कधीच बघितलं नाही. हार्डली एखाद दुसऱ्या वेळेस बघितलं असेल, की मार्केट असं केलं आणि डायरेक्ट तिथून खाली आलं. असं नाही होत. असं 95% असं नाही होत. आणि ज्या गोष्टी मार्केटमध्ये जास्त वेळ होतात, आपण त्यालाच फॉलो करतो. हे लक्षात आलं? ही जी इथून ते इथपर्यंत मार्केटने जो स्विंग मारलेला आहे किंवा लो टू हाय एक रॅली मारलेली आहे. तिथून ही जी मार्केट इथं जर आता असेल, तर आपण काय समजणार 23% आलं. याच्यापेक्षा थोडं खाली आलं 38% मार्केट खाली. इथे आले 50% खाली आलं. क्लिअर? आता हे सगळे पर्सेंटेज याच्यातले आपल्याला कुठले कामाचे आहे? तर फॉर मी इफ यू आर टॉकिंग अबाउट मी, तर माझ्यासाठी फिबोनाकीचा 50 टू 61% हा जो झोन आहे कंप्लीट आहे बघा हा झोन. या झोनला मी बोलणार एक गोल्डन झोन. फिबोनाकीचा गोल्डन झोन मी म्हणणार या ठिकाणी. झोन, लाईन नाही झोन. म्हणजे मार्केट जेव्हा पण या झोनमध्ये येतं, त्यावेळेस मी असं ऑब्झर्व्ह केलंय, की या झोनला जर मार्केट आलेलं असेल इथे, तर इथे तुम्हाला अगेन हा जो ट्रेंड आहे, हा अगेन या ठिकाणी रिव्हर्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. रिव्हर्स होण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त असतात. आणि जर मार्केट याला क्रॉस केलं, तर फक्त एकच माझ्यासाठी ट्रेडची अपॉर्च्युनिटी असते, ती म्हणजे 0.78. म्हणजे या पॉइंटला मार्केट आलं, तर इथून एकच चान्स असतो. जर मार्केटने याच्या खाली एखादी कॅन्डल क्लोजिंग केली, तर मात्र मी शुअर होतो, की मार्केट हा जो लो आहे, हा सुद्धा मार्केट लो ब्रेक करून मार्केट खाली ट्रॅव्हल करायला आला. तर माझे ट्रेड कसे असतात? माझा ट्रेड जो पण काही असतो, तो असतो या झोनमध्ये 50 टू 60च्या झोनमध्ये असतो, ज्यावेळेस मार्केट अशी रॅली बनवत होते आणि त्याच्यानंतर माझा स्टॉप लॉस जो आहे, तो याच्या खाली स्टॉप लॉस असतो. म्हणजे जर तुम्ही इथे बघणार, म्हणजे मी जर जो ट्रेड घेतो, ते जर तुम्हाला दाखवायचं झालं, तर मी अशा प्रकारचे ट्रेड घेतो. ट्रेड इथे असतो. हा जो 68च्या खाली इथे स्टॉप लॉस असतो आणि याच्या वरती हे माझं पहिलं टार्गेट असतं. म्हणजे 1:2.2 और 1:2 जे ₹1 जर माझा लॉस गेला, तर मला ₹2 प्रॉफिट होणार. अशा प्रकारचा हा ट्रेडिंग सेटअप आहे माझा. क्लिअर एव्हरीथिंग. याच ट्रेडिंग सेटअपला कसं अप्लाय करायचं ते तुम्हाला सांगतो या ठिकाणी. ओके. आता याच्या अगोदर हे जे सेटिंग्स आहे ना, ते आपण बघूया सेटिंग्स कशा असतात. ज्यावेळेस पण तुम्ही एक लो टू हाय मार्क करतात, अ, काही रूल्स आहेत ते मी नंतर सांगतो तुम्हाला. लो टू हाय मार्क करणं, इथे सेटिंगमध्ये जायचं. या ठिकाणी सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्यासाठी म्हणजे ॲज यू आर माय स्टुडंट अँड तुम्ही काय करणार, ही 0.38 ची लेव्हल आहे याला बंद करून टाकणार. ही 0.261 ची लेव्हल ही बंद करणार. 4 ची बंद करणार. स्क्रीनशॉट घेऊन टाका याचा. ही 1 ची बंद करणार ही. या सगळ्या लेव्हल ज्या आहेत त्या बंद करायच्या. आपल्याला फक्त या 5च लेव्हलची गरज आहे. 0, 0.5, 0.785, 0.618 आणि 1. 1, 2, 3, 4, 5 या 5च आपल्याला जे झोन आहे त्याची गरज आहे. आणि कलर ठेवायचा असेल तर ठेवा, नाहीतर नाही ठेवलं तरी चालेल. शक्यतो मी 1 कलर ओन्ली यूज करतो. 1 कलर इथे 1 कलर यूज करतो. आणि जर बॅकग्राऊंड मागचं ते दाखवतो तुम्हाला ना. मी जर इथे ही 0.38 ची लेवल ऑन केली, तर तुम्हाला इथे दिसत असेल बघा. ही बघा इथे बघा. याला जर मी ऑफ केलं, तर ही लेवल ऑफ होते. ऑन केलं तर लेवल ऑन होते. ऑफ केलं, इथे बघा. याला ऑन केलं तर लेवल ऑन होते इथे. मग आपल्याला ऑफ करायचं आहे. तर मी फक्त हाच सेटअप वापरतो. 0.5, 0.618 आणि 0.786 या लेवल इथे वापरतो आणि खाली जे आहे ते या ठिकाणी आपण एक 1 म्हणजे 1 टू 0 ही अशी लेवल लावतो. याला आपण क्लिअर करायचं. ओके. अशा प्रकारे तुम्हाला फिबोनाकीची एक लेवल या ठिकाणी मिळून जाईल. सेटिंगचा स्क्रीनशॉट काढला. मी परत एकदा इथे सेटिंग्ज लावून देतो. तुम्ही स्क्रीनशॉट काढा प्लीज. क्लिअर? फिबोनाकीचं झालं. ओके. आता आपण बघणार याचे काही इम्पोर्टंट पॉइंट्स. मी अजूनपर्यंत लाईव्ह मार्केटमध्ये गेलेलो नाहीये. इम्पोर्टंट पॉइंट नंबर 1. फिबोनाकी जो आहे, तो फक्त हायर टाईम फ्रेमवर गुड म्हणजे चांगला वर्क करतो. म्हणजे त्याचे रिझल्ट जे आहे ते हायर टाईम फ्रेमवर चांगले आहे. जितकी तुम्ही लोअर टाईम फ्रेम घेणार, तेवढे त्याचे रिझल्ट म्हणजे ॲक्युरसी कमी होत जाते. आता हायर टाईम फ्रेम म्हणजे कसं? जे मेंबर्स इंडियन मार्केटमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी फिबोनाकी 1 तास आणि 1 डे यावर खूप चांगलं वर्क करेल. 1 तासावर जर तुम्ही एनालिसिस करत असाल, तर मात्र तुम्हाला जो ट्रेड घ्यायचा आहे तो 15 किंवा 5 मिनिट याच्यावर तुम्ही ट्रेड घ्यायचा. आणि जर तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये काम करत असाल, तर H4 आणि डे
या 2 टाइम फ्रेमवर फिबोनाची खूप चांगला वर्क करताना तुम्हाला दिसेल. नो डाउट की फिबोनाची जो आहे तो H1 वर सुद्धा 1 हॉवरवर H1 वर सुद्धा चांगला आपल्याला वर्क करताना दिसेल. तर जितकी हायर टाईम फ्रेम आहे, तुम्ही जर याच्या म्हणजे 1 तासापेक्षा खालच्या टाईम फ्रेमवर या ठिकाणी जर फिबोनाची लावण्याचा प्रयत्न कराल, तर काम करेल, पण याचे रिझल्ट जे आहे ते इतके परफेक्ट तुम्हाला भेटणार नाही. म्हणजे जर तुम्ही टोटल 10 फिबोनाकीच्या टेस्ट केल्या, तर 1 तास आणि 1 डे हायर टाईम फ्रेमवर तुम्हाला 7 ते 8 वेळा तुम्हाला सक्सेस रेशो मिळेल. पण तेच जर तुम्ही छोट्या टाईम फ्रेमवर लावलं, तर 10 पैकी तुम्हाला फक्त 3 ते 4च पॉइंट्स असे दिसणार, ज्या ठिकाणी तुम्हाला सक्सेस रेशो आलेला असेल. म्हणून आय वुल्ड सजेस्ट की फिबोनाची ज्यावेळेस पण लावतो, त्यावेळेस तुम्हाला मोठ्या टाईम फ्रेमचा जास्तीत जास्त यूज करायचा आहे. क्लिअर? ओके. आता आपण बघूया की लाईव्ह मार्केटमध्ये फिबोनाची कशी लावणार. ठीक. तर बघा, आता हे अशा प्रकारचे सगळी रॅली तुम्हाला दिसत आहे. ही ही अशी सगळी तुम्हाला रॅली दिसत आहे अशी. हं. तर फिबोनाची कसं करणार? जसं मी तुम्हाला सांगितलं, तर मार्केट असं आय वेव्ह बनून बिलकुल जात नाही वरती. अ, ही आहे डेची टाईम फ्रेम. ओके. ऑल यू सीन द डे टाईम फ्रेम. ही डेची टाईम फ्रेम आहे. आता याच्यामध्ये मी जर बघत जाणार, तर मार्केट कसं आलंय जस्ट ऑब्झर्व्ह हिअर. मार्केट आलं कसं? हे बघा खाली गेलं, वरती आलं, इथून परत खाली गेला. हा वरती गेला. वरती गेल्यानंतर हा जो रिट्रेसमेंट मारतोय इथे, तर हा रिट्रेसमेंट किती मारणार? तर हा आहे 50% पर्यंत या ठिकाणी रिट्रेसमेंट मारू शकतो. म्हणजे जर वरती गेल्यानंतर जेव्हा खाली हा जातोय, त्यावेळेस मी याला कसं पकडणार? तर 50% पर्यंत हा खाली जाऊ शकतो आणि जर मार्केट ज्यावेळेस असं वरती गेलं आणि 50ला या ठिकाणी 50 टच न करताच वरती गेलं, तर याचा अर्थ असा होतो, की मार्केटमध्ये हेल्दी रिट्रेसमेंट नाही आहे. नोटेड दिस पॉइंट हेल्दी रिट्रेसमेंट म्हणजे जर मार्केटला जर परफेक्ट कंटिन्यू अशी रॅली कंटिन्यू बनवायची असेल, तर मार्केटला या 50% पर्यंत यावंच लागतं. आणि ज्यावेळेस मार्केट या 50%च्या झोनमध्ये येतो, त्यावेळेस मार्केट एक कंटिन्यू आपली जी रॅली आहे ती लाँग टर्म पर्यंत जाऊ शकतो. जर मार्केट असं वरती आलं, इथूनच थोडंसं स्ट्रेस करून वरती गेलं, तर याचा अर्थ असा होईल, की मार्केट खूप जास्त ती जी रॅली आहे ती कंटिन्यू नाही करू शकत. आता हे का नाही करू शकत? आय हॅव ऑल द ॲन्सर्स, बट नॉट नाऊ. जेव्हा आपले फिजिकल सेशन्स किंवा ॲडव्हान्स क्लास होतील, त्यावेळेस मी सगळं हे जे सगळे जे वाय आहे ना, हे सगळे वाय मी क्लिअर करणार. का? असं का होतं? आणि वरती गेल्यानंतर खाली जाताना कुठल्या कॅन्डल जे आहेत ते आपल्याला रीड करायचे. सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे घेणार. आता बेसिकली लक्षात घ्या मार्केट वरती गेल्यानंतर आपल्याला वेट करायची या 50%च्या झोनपर्यंत. बट तुम्हाला एक जो हाय आणि लो आहे तो मार्क करता आला पाहिजे. जसं इथे बघा, ही इथे आणि हा. आता परत क्वेशन येतो, सर बॉडी टू बॉडी घ्यायचं, की बॉडी टू वीक घ्यायचं, की वीक टू वीक घ्यायचं? मी तुम्हाला सांगेल, हे क्वेशन थोडंसं ॲडव्हान्स लेव्हलला गेलं की कळणार. तुम्ही जर सुरुवातीला बॉडी टू बॉडी घेतलं, तर लाईफ टाईम पर्यंत तुम्ही बॉडी टू बॉडीच फिबोनाची वापरत जा. ट्रेंड लाईन ड्रॉ करताना सपोर्ट रेझिस्टन्स वापरत जा. वीक टू वीक घेतलं तर तुम्ही ते वापरत जा. इफ यू टॉक अबाउट मी, तर मी वीक टू वीक घेतो. जसं ही वीक टू हा वीक. हा मी कन्सिडर करतो. आता इथेच उदाहरण आपण घेऊया. जर आपण या ठिकाणी ही जी एक रॅली गेली, लेट्स सपोज हिअर इथपर्यंत झालंय. लेट्स सपोज. सी दिस इज द लाईव्ह चार्ट हां. दिस इज द लाईव्ह रिप्ले चार्ट यू आर लुकिंग. ओके. आता हा जो डब्ल्यू पॅटर्न म्हणला, कोणाचा इथे जर ॲक्चुअली मी इथेच ट्रेड घेतला असता. व्हाय? बिकॉज यू कॅन सी हिअर डब्ल्यू. डब्ल्यू पॅटर्न इथे दिसतोय. म्हणजे आपण तर इथेच ट्रेड उचलला असता. डब्ल्यू पॅटर्न दिसतोय. त्यानंतर इथे हॅमर दिसते. हॅमरच्या वरती एंट्री, हॅमरच्या खाली स्टॉप लॉस. जर आपण चार्ट पॅटर्ननुसार एंट्री घेतली, तर आपल्याला इथे एंट्री भेटू शकते. बट कोणाची इथे एंट्री जर चुकली असेल, तर आपण काय करणार? इथून वरती जाणार. ही जी रॅली तुम्हाला दिसते, आपण फक्त वॉच करत राहणार. रॅली गेली, कंटिन्यू. एक कॅन्डल बनली, वेट. आता मार्केट रिट्रेसमेंटला सुरुवात झाली. दुसऱ्या रिट्रेसमेंटला. मला तर बायिंग करायची. मग मी काय करणार? फिबोनाची एक्सटेन्शन. अगेन सी हिअर फिबोनाची रिट्रेसमेंट. फिबोनाची एक्सटेन्शन वगैरे जे आहे त्यावर पण आमची चांगली कमांड आहे, बट नॉट नाऊ. इन ॲडव्हान्स सेशन वी विल फाइंड आउट द टार्गेट. टार्गेट मार्केट किती देणार हे फिबोनाची एक्सटेन्शनवरून ठरते. फिबोनाची रिट्रेसमेंट सी. मी काय करणार फिबोनाची रिट्रेसमेंटला? हा लो पॉइंट पकडणार इथे एक्झॅक्टली आणि पकडणार हा हाय पॉइंट. हे बघा, हाय पॉइंट. मार्केटने इथे टच केलंय का? हां, इथे थोडंसं एकदम लाईटली टच केलंय इथे. पण आपल्याला एंट्री नसती भेटली कारण की इतक्या शार्प पॉइंटला एंट्री नाहीये. तुम्ही थोडंसं ॲडव्हान्स पार्टमध्ये गेलात, की म्हणजे आमचं जर म्हणाल तर आमच्या एंट्रीज अशा लावलेल्या असतात. लेबल्स लेफ्ट ऐवजी आपण राइटला करूया. हं. अशा लेबल्स लागलेल्या असतात इथे. मग आपल्याला ही एंट्री झाली का लेट्स सपोज ही एंट्री आपली मिस मिस झाली. मग आपण काय करू या ठिकाणी असा एक फिबोनाकीचा हा जो झोन आहे, हे टेम्प्लेट मी सेव्ह करून ठेवलंय.
फिब बाईंग झोन दिसतो ना इथं, फिब बाईंग झोन, स्ट्रॉंग फिब बाईंग झोन हा मी इथे काढणार आणि आपण बघूया आता स्ट्रॉंग बाईंग झोन फिबोनाकीचा. आपण बघूया आता मार्केट इथून वरती जात आहे का. मार्केट इथून वरती गेलं. अगेन मार्केटनी हा सेम हाय बनवला, सेम हाय बनवला. आता मार्केट इथून खाली येत आहे. मार्केट खाली आल्यानंतर आपल्याला येस, नाव यू विल गेट द एंट्री. सी, या झोनमध्ये मार्केट आला. हा कुठला झोन आहे? फिबोनाकीचा बाईंग झोन. मग तुम्ही जर ट्रेड घेणार असेल तर माझं पर्टिक्युलर म्हणाल तर आमच्या ऑर्डर ज्या आहेत ती या स्टार्टिंग पॉईंट पासूनच आमच्या लेयर बाय लेयर ऑर्डर लागत असतात. लेयर बाय लेयर ऑर्डर कशा लावतात ते पण आपण ऍडव्हान्स सेशन मध्ये घेणार आहोत. लेयर बाय लेयर एंट्रीज कशा मारतात तेवढं. ही माझी पहिली एंट्री इथेच झाली. त्यानंतर दुसरी एंट्री या हा जो फिबोनाकीचा हा जो मिडल पॉईंट आहे त्या मिडल पॉईंटला एंट्री होते. ही जी मिडल लाईन दिसते इथे एंट्री, दुसरी एंट्री, तिसरी एंट्री या खालच्या झोनला आणि आमच्या तिघही एंट्रीचा स्टॉप लॉस इथे. म्हणजे आता आपली एंट्री जी आहे ती मार्केटमध्ये झालेली आहे. लेट वी विल सी मार्केट आपल्याला स्टॉप लॉस देते की टार्गेट देतो. ओके, गॉट इट. झालं आपलं आणि इथूनच लगेच एक्झॅक्टली इथूनच परत रिट्रेसमेंट मार्केटने सुरू झाली. तर अशा प्रकारची ही जी रॅली आहे ही ही जी पण काही रॅली आहे त्याला आपल्याला फिबोनाकी रिट्रेसमेंटवर आपण या ठिकाणी इथे ट्रेड घेऊ शकतो. काही काही वेळेस ट्रेड मिस होतं. जसं इथे बघा, हा एक्झाम्पल हा ट्रेड समजला ना, नंतर आपण बऱ्याच ठिकाणी बघू. हम्म? बऱ्याच ठिकाणी आपण बघूया. जसं ही रॅली बघा, ही रॅली 3 दिवसाची डे ची कॅन्डल आहे, 3 दिवसाची आहे रॅली. आपण इथे बघू या लो पासून या हाय पर्यंत बघा. हा लो आणि हा हाय, ही जी हे जे मारलेलं आहे ना यांनी इथे बघा, फिबोनाकीचे किती झोन मध्ये आले? 50 आणि 100 या झोन मध्ये आले मार्केट. ओके, सी हिअर, इथे बरोबर 50% पर्यंत आलं आणि मार्केट वरती गेलं. तुम्ही म्हणाल की हा सिंगल कॅन्डलला वापरता येतो का? म्हणजे ऍज मी मी सिंगल कॅन्डलच्या फिबोनाकीवर ट्रेड करतो. आमच्या स्टुडंटला माहिती आहे एक 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 कॅन्डल, एक तासाची एक कॅन्डलवर ट्रेड होतो. ते ऍडव्हान्स लेवलला तुम्हाला लक्षात येईल. आता बघा इथे बघा, हा हा लो मारला, हा लो टू हे बघा, हा इथे हाय, लो टू हाय मारला ना, इथे केला, थोड्या वेळेला मी एक्सटेंड केलं. हे बघा एक हॅमर टाईप दिला आणि माझं टार्गेट एका कॅन्डलमध्ये टार्गेट दिलं. आता हा कॅट जेपीवाय आहे, दुसरं मला माहित नाही. आपण अजून अजून सेशन बघू शकतो. हे तर आता अप ट्रेंड मध्ये झाले. डाऊन ट्रेंड मध्ये सुद्धा जसं हा मार्केट बघा खाली येतो इथून, हा खाली आलाय, हा हा मी लो आणि हा sorry, हा हाय आणि हा लो असं जर मार्क केलं फिबोनाकीला, हा हाय आणि हा लो हा जर मार्क केला तर इथे 50% पर्यंत नाही, पण हा 0.78% पासून रिजेक्शन दिलंय. ठीक आहे, 0.78% पर्यंत आला आणि मग तिथून रिजेक्शन दिले. म्हणजे टाईट जर स्टॉप लॉस लावला असता तर या ठिकाणी स्टॉप लॉस हिट झाला असता. नाही तर इथे फक्त वीक मारली आणि तिथून परत खाली, म्हणजे इथे स्टॉप लॉस घेण्यासाठीच मार्केट आलेलं असतं. इथे तुम्ही जर स्टॉप लॉस सेट केलेला असेल तर स्टॉप लॉस मार्केट तुमचं स्टॉप लॉस हिट करतं आणि अगेन डायरेक्शनला मूव्ह करतं. आणि अगेन जे पण काही आपलं आहे टार्गेट 1:2 ते टार्गेट यांनी दिले. आपण अजून काही एक्झाम्पल बघूया. जसं बँक निफ्टीमध्ये सुद्धा आम्ही जे ट्रेड करतो ते मॅक्सिमम ट्रेड याच्यामध्येच असतात, पण बँक निफ्टीला थोडीशी छोटी टाइम फ्रेम असते तरच आपल्याला ट्रेड करायला भेटतं. हा हे बघा, हा तर काढलेलाच आहे इथे. ठीक. हे बघा रॅली दिसली, इथून इथपर्यंत रॅली आली. ही रॅली आहे ना, याला रॅली नाही बोलत, याला रॅली नाही बोलत. रॅली म्हणजे काय? लक्षात घ्या. थोडंसं एक्सप्लेन करतो. मार्केट वरती गेल्यानंतर ही छोटीशी जी रिट्रेसमेंट येते ना इथे आणि परत मार्केट इथून उठतं. हा हाय आणि हा लो, हा लो आणि हा हाय, हा लो आणि हाय, असं अशा प्रकारे मार्केट रॅली करत कंटिन्यू जात असतं. इथे तर काढलंच आहे, याला मी लावणार इथून की लो आणि हा हाय. सी एक्झॅक्टली या ठिकाणी फिबोनाकी रिट्रेसमेंट मार्केट बघा इथे टच झालं, देन बूम टार्गेट दिलं इथून. बघताय ना, आणि हे मोठ्या टाइम फ्रेमवर काम करतं का? येस. हा 15 टाइम फ्रेम निफ्टी बँक निफ्टीमध्ये 15 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये काम करतो आणि बाकी ठिकाणी हा 1 डेच्या पण टाइम फ्रेम मध्ये काम करताना तुम्हाला इथे दिसेल. इथे अजून बघायचं हे बघा, ही एक रॅली आहे. ही रॅली बघा इथून इथपर्यंत जी रॅली आली पण बघू. हा हा लो पॉइंट आणि हा हाय पॉइंट, लो पॉइंट आणि हाय पॉइंट. इथे जर मी एंट्री मारली असती इथे, एंट्री मारली असती इथे तर स्टॉप लॉस तर नाही गेला, पण मार्केट बऱ्याच वेळी इथे कन्सोल्टेट झाला. त्यानंतर आपलं टार्गेट दिले
नियर अबाउट आपलं टार्गेट जे आहे, नियर अबाउट टार्गेटच्या जवळ येऊन मार्केट इथून खाली गेलंय. तर हे सक्सेसफुल होतात. अजून मी काही तुम्हाला स्टॉक्स दाखवतो. त्यानंतर आपण बघूया तुम्हाला जे पण वाटेल त्या ठिकाणी आपण चेक करू शकतो. स्टॉक्समध्ये आपण इथून स्टॉक्स आपण चेक करूया. मोठी टाइम फ्रेम बघूया. हे बघा, हा सी, हे जे आहे ना, हे होल्डिंग्स म्हणजे याच्यावर लाईव्ह ट्रेड घेतलेलं आहे इथे, म्हणून ते असं या ठिकाणी दिसत आहे इथं. हे बघा, हा पण एक फिफ्थचा बाईंग झोनच होता. ते हा परफेक्ट बाईंग झोन होता. आय थिंक हा वीकली बाईंग झोन असला पाहिजे. हम्म, हे बघा, ही लो आणि हे हाय असं मारलं, लो टू हाय, लो टू हाय मारलं. जर स्विंग ट्रेडिंग आपल्याला करायची असेल, हे बघा, लो टू हाय हा फिबोनाची, इथूनच मार्केट रिव्हर्स झालं. हं? इथून मार्केट रिव्हर्स झालं. त्यानंतर अजून बघूया, ही वीकली टाइम फ्रेम मित्रांनो, वीकली 1 वीकची टाइम फ्रेम. इथेही बघू आपण, हा लो आणि हा हाय. याच्यामध्ये गडबड काय होती, फक्त मेंबरला याच गोष्टी नाही समजत. हे बघा, लो आणि हाय अँड सी, सी इज अ झोन. हे तुम्हाला हजारो एक्झाम्पल मी सांगू शकतो. बघ, इथे इथे एक्झॅक्टली इथे केलं आणि रिजेक्शन दिलं मार्केट. तुम्ही कुठलाही स्टॉक्स घ्या, काहीही घ्या, 90% टाइम, म्हणजे माझं जरी विचारलं तर 90% टाइम माझे जे ट्रेड असतात रिट्रेसमेंटचे, ते याच लेवलला असतात. हे बघा, इथे पण लावलेलं ना. इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे फिबोनाकीच लावलेलं दिसेल. हे वीकची टाइम फ्रेम म्हणजे या ठिकाणी मी एक लॉंग टर्मचा प्लॅनिंग करू शकतो. बघा इथे मार्क्स लावले का? मार्क्स लावले का? अशा प्रकारे इथे बघा 50% आलं आणि गेलं. एखादा स्टॉक सांगा, करन्सी सांगा किंवा काही पण सांगा, आपण बघूया. सांगा. कुठला आहे? टाईप करा एकदा, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. गोल्ड, गोल्ड खूप लोकांना आवडतं ना गोल्ड. गोल्ड एकदम फेवरेट आहे. गोल्डचं पण अनालिसिस करूया आपण, है ना. गोल्डचं पण अनालिसिस करूया. गोल्ड कुठे गेला? लॉंग टर्म साठी जे पण आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टॉक मार्केट, फॉरेक्स मार्केटमध्ये कुठूनही तुम्ही इन्कम कमवा आणि त्याच्यानंतर तिथून तो जो पण काही इन्कम असेल त्या इन्कमला तुम्ही कुठे घ्या, इन्व्हेस्टमेंट करा, त्या इन्कमची इन्व्हेस्टमेंट करा. गोल्ड हे बघा, आता डे टाइम फ्रेमला डाऊन ट्रेंडला चाललेला आहे गोल्ड. तशी तर लो टू हाय, हा जो डाऊन ट्रेंड आहे इथून लो टू हाय जर मी मार्क केला इथे, हा हाय, हा लो, कुठे गेला हा फिबोनाची, फिबोनाची टूल स्ट्रॉंग सेलिंग झोन, फिफ्थ सेलिंग झोन, फिबोनाची सेलिंग झोन. इथे इथे फक्त टच केला आणि परत इथून खाली. हे डे टाइम फ्रेम बघितला, आपण 1 तासावर बघूया. 1 तासावर एखादी रॅली, आता ही रॅली आहे ना, कधी कधी मिस जे होतात ते पण मी तुम्हाला दाखवतो. हा मिस झालाय, ते बघा ही रॅली, तर डाऊनला वरतून ते खाली मी घेणार. हा याच्याच अगोदर इथून आला, म्हणजे काही जे आहे, काही लोक जे .38 वर काम करतात, इथे माझा सेलिंग झोन असेल फॉर एक्झाम्पल, फिफ्थ सेलिंग झोन, सेलिंग झोन इथे, फिबोनाची सेलिंग झोन. पण तो आला का नाही आला, पण मी इथे लावून ठेवणार. इथे जर आला तर याच्यावरती मी स्टॉप लॉस लावून ट्रेड करू शकतो. अजून आपण बघूया छोटी टाइम फ्रेमला, म्हणजे हे काय मी याच्यावरच फक्त ट्रेड घेतो असं नाही, बाकी सपोर्ट रेजिस्टन्स तर काढणार, पण इथे हा एक माझा ऍडिशनल टूल कन्फर्मेशन आपल्याला मिळतो की हा या ठिकाणी जो आहे मला ट्रेड घ्यायचा आहे, या ठिकाणी मला ट्रेड घ्यायचं, ते कन्फर्मेशन आपल्याला मिळत असते या ठिकाणी इथे. म्हणून आपण तो ट्रेड घ्यायचा. जसं ही एक रॅली गेली बघ, ही डाऊन ते अप, ही एक रॅली गेली ना, इथे मी डाऊन आणि ही अप रॅली मारतो, डाऊन आणि ही अप, ते केलं. तर आपला जो आहे, हा जो झोन आहे तो 50 to 60, हा गोल्डन झोन येतो. याला मी देतो या ठिकाणी नाव टेम्पलेट आणि फिब बाईंग झोन नाव आलं. याला मी नंतर डिलीट करायचं. इथे स्टॉप लॉस, इथे थोडीशी गडबड केली त्याने, स्टॉप लॉस या ठिकाणी असतो आपल्याला इथे.
गडबड केली, इथे गडबड केली, मग परत वरती गेली. ही गडबड का केली? दिस इज कॉल्ड द लिक्विडिटी ट्रॅप. लिक्विडिटी ट्रॅप. आणि इथून लिक्विडिटी ट्रॅप केली आणि अगेन मार्केट विल गो अप. अशा प्रकारे मार्केट जे आहे ते फिबोनाकीला टच करत किंवा रिस्पेक्ट करत मार्केट वरती नेहमी जात असतात. ही पण एक रॅली पकडली, ही डाऊन आणि अप, ही रॅली पकडली आणि सी सी हिअर, ही डाऊन आणि अप. हे बघा इथे काय आहे मित्रांनो, बघा जातो ना. हजारो एक्झाम्पल, हजारो एक्झाम्पल. आणि मला काय विचारणार तुम्ही, मी कंटिन्यूस यावरच प्रॅक्टिस करत असतो. कंटिन्यूस इथेच याच लेवलला माझ्या प्रॅक्टिस असतात कंटिन्यू चालू. नेहमी हेच करत असतो. म्हणजे टूल लावतो फिबोनाकीच्या किती पर्सेंटला रॅली येणार, काय येणार, तर ते हेच बघत असतो इथे. आपण आता डे टाइम फ्रेमला बघूया. डे टाइम फ्रेम मोठी बघितली ना आपण. ते हा डाउन ट्रेंडला स्टार्टिंग झाला, हे बघितले आपण इथे ना. इथे सेलिंग बघितली अपॉर्च्युनिटी. ही जी आलेली आहे सेलिंग, हा इथे मी लावलेलंच ऑलरेडी असं वाटतंय. तर हे इथे लावलेलंच आहे. फिफ्थ सेल झोन हा ऑलरेडी मी लावून ठेवलेला आहे अनालिसिस करताना. तो कसा आहे, इथून हाय आणि हाय लो, हाय आणि लो या झोनला फक्त इथून शिफ्ट करेल इथे. हे बघा दिसतंय ना, 5 आणि 0.5 0.618 या फिफ्थ सेल झोन. इथे मार्केट गेलं आणि इथून बघा एक्झॅक्टली या झोन मध्येच मार्केट गेलं आणि अगेन फॉल झालं. किती पॉईंटचं मुवमेंट दिलं इथून इथून इथपर्यंत? एक 10 पॉईंटची मुवमेंट आपल्याला मिळाली. आणि गोल्ड मध्ये तुम्ही 20-30 पिप जरी कॅप्चर केले म्हणजे ती खूप जास्त मोठी मुवमेंट असं एक्सेप्ट करतो. आणि बघा इथे जातात. हे बघा हे छोटे छोटे जे दिसतंय ना मित्रांनो, हे तेच अनालिसिस केलं स्टुडंट. हे बघा हे इथे, हे आता नाही केलं मी, अगोदरच केलेले ना. हा सगळा जो आहे इथेच फिफ्थच्या झोनवर, म्हणजे मॅक्सिमम ट्रेड जे आहे ते इथेच होतात. हे बघा ही जी रॅली गेली इथे आला ना, स्टॉप लॉस इथे होता, एंट्री इथे, स्टॉप लॉस इथे. मार्केट इथूनच वरती गेलं, टार्गेट पण इथे देऊन टाकलं. हे बघा टार्गेट, आरामात टार्गेट दिलं. एंट्री कुठे असते? एंट्री असते माझे या ठिकाणी इथे, या एंट्रीला एंट्री इथे असते. स्टॉप लॉस जो आहे तो या ठिकाणी आणि टार्गेट जे आहे ते इथे असतं. 1:2 ऍटलिस्ट 1:2 है ना. गेलं इथं वरती आरामात, इथून वरती गेलं मार्केट. क्लिअर. तर अशा प्रकारे जे आहे ते आपण फिबोनाकीवर काम करतो. फिबोनाकी टच केला आणि खाली आला. तुम्ही कुठलाही स्टॉक्स घ्या, कुठलीही करन्सी घ्या, काही घ्या, मॅक्सिमम जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी फिबोनाकीचं येत असतं. आता हे असं का घडतं मित्रांनो, त्याचं रिझन असं आहे की मार्केट जे आहे, मार्केटचा नेचर जो आहे तो असा नाही आहे. मार्केटचा नेचर आहे वरती जाऊन खाली जायचा. दिस इज कॉल्ड द रिट्रेसमेंट. रिट्रेसमेंट, रिट्रेसमेंट आणि रिव्हर्सल. हा शेवटच्या दिवशी मी तुम्हाला क्वेश्चन, आज तुम्हाला मी टास्क देतो. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय रिट्रेसमेंट आणि व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय रिव्हर्सल. कोणाला सर्च करायचं आणि नेक्स्ट आपण जेव्हा पण भेटू, म्हणजे आपण जेव्हा पण भेटू, फिजिकली मीटिंगला भेटू किंवा ऑनलाईन, नेक्स्ट माझं कधी सेशनला तुम्ही मला दिसलात, इन फ्युचर आपल्या दोघांचा कधी कॉन्टॅक्ट झाला तर तुम्ही मला आठवणीने सांगायचं या दोघांमधला डिफरन्स. ऍज अ टीचर मला तुम्ही हे सांगायचंय रिट्रेसमेंट म्हणजे काय आणि रिव्हर्सल म्हणजे काय. रिट्रेसमेंट आणि रिव्हर्सल. तर फिबोनाची जो वापरला जातो तो रिट्रेसमेंटसाठी वापरला जातो, नॉट रिव्हर्सल. रिव्हर्सल काय असतात, कसा फाइंड आउट करतात, दॅट दॅट विल बी इन युअर ऍडव्हान्स सेशन. करण्यासारखं शिकण्यासारखं बरंच आहे. माय मास्टरी इज इन प्राइस ऍक्शन इथे. आता या ठिकाणी अजून एक जर तुम्ही बघितलं ना, कन्फर्मेशन कसं घ्यायचं ते तुम्हाला सांगतो. आता कन्फर्मेशन घेताना काय करणार, सी लेट्स अज्युम I don't have this Fibonacci zone. Okay, I don't have this Fibonacci zone. But being an price action trader, being in my student, you can able to understand की मार्केट जे आहे ते इथून खाली आलं, इथून वरती गेल्यानंतर परत रिजेक्शन मिळालं, या पॉईंट पासून रिजेक्शन मिळालं, या पॉईंट पासून रिजेक्शन मिळालं, या पॉईंट पासून रिजेक्शन मिळालं. यू कॅन इझिली से दॅट सर दिस इज द रेजिस्टन्स. मला हे समजतं की हा रेजिस्टन्स आहे. आता तुम्ही इथे रेजिस्टन्स झाला आणि त्यानंतर मी जर या पूर्ण पॉइंटला जर फिबोनाची ड्रॉ केली, म्हणजे हा तुमचा एक रेजिस्टन्स झाला, तुम्हाला दिसतंय की हा रेजिस्टन्स आहे. आणि मी जर मोठ्या टाइम फ्रेमला, फॉर एक्झाम्पल डे टाइम फ्रेमला हा माझा रेजिस्टन्स दिसतोय. आणि मी जर इथून इथपर्यंत हा जर झोन काढला इथे आणि हा फिबोनाकी नुसार माझा हा झोन येतोय, हा माझा फिफ्थ झोन येतोय, टेम्पलेट फिबोनाची सेल झोन, हा सेल झोन माझा येतोय.
आणि मी जर छोट्या टाइम फ्रेम मध्ये गेलो तर ऑलरेडी डे टाइम फ्रेमला माझ्याकडे हा झोन आहेच. फिबोनाकीचा सेलिंग झोन मला भेटतोय कुठे? डे टाइम फ्रेमला. इथे बघा, डे टाइम फ्रेमला फिबोनाकी सेलिंग झोन मला भेटतोय. प्लस मला छोट्या टाइम फ्रेमवर हा एक रेजिस्टन्स पण भेटतोय. म्हणजे मला काय होणार, एक प्राइस ऍक्शन मला शोधावे लागेल त्या ठिकाणी. बट एक प्राइस ऍक्शन म्हणजे मला एक रेजिस्टन्स मिळाला. प्लस टूलचं मी काय घेतलं का? येस, टूलचं मी हेल्प घेतली की टूल फिबोनाकी लावला, तिथे सुद्धा मला एक रिजेक्शन भेटला. आणि सिंपल मग मी काय करणार, एक मुव्हिंग ऍव्हरेज वगैरे बघणार इथे. मुव्हिंग ऍव्हरेज, मुव्हिंग ऍव्हरेज काही मुव्हिंग ऍव्हरेज पासून थोडंसं वरती आहे. बट काही मोठ्या टाइम फ्रेमला काही या ठिकाणी एक्झॅक्टली मुव्हिंग ऍव्हरेज येते इथे. मुव्हिंग ऍव्हरेजच्या जवळपासच आहे आणि तिथे गडबड चालली आहे. या ठिकाणी 3 कन्फर्मेशन तुम्हाला मिळतात. म्हणून तुम्ही या ठिकाणी यू कॅन हॅव अ ट्रेड. आणि जर ओव्हरऑल ट्रेंड बघितलं तर हा ओव्हरऑल ट्रेंड जो आहे तो डाऊन साईडलाच तुम्हाला दिसतोय. एक्झॅक्टली हे बघा, डाऊन साईडला, एक्झॅक्टली डाऊन साईडला दिसतोय. देन यू कॅन ट्राय फॉर द सेलिंग झोन. ट्राय फॉर द सेलिंग झोन. ओके, so this is all for फिबोनाकी. खूप काय आहे सांगण्यासारखं, बट एक इंट्रोडक्टरी सेशन घेतलं. सेशन रिपिटेटिव्ह बघा. फिबोनाकी अप टू म्हणजे हाय टू लो कशी मारतात ते बघा. फिबोनाकी लो टू हाय कशी मारतात ते बघा. शेवटचं सांगतो आणि आपला जो दुसरा टॉपिक आहे तिथे मी येतो. ते बघा, समजा असं खालून वरती असं जर रॅली येत असेल इथे, तर फिबोनाकी कसं करणार, इथे टॉपला पकडायचं. फिबोनाकी जर घेतलं तर या हायला पकडणार तुम्ही, या हायला, आणि इथून खाली खेचणार. हा कुठपर्यंत? इथपर्यंत खाली. आणि मग जो झोन येईल 50 आणि 60, दिस इज कॉल्ड द गोल्डन झोन. या झोनला तुम्ही इथे एक ड्रॉ करणार. हा झाला तुमचा फिबोनाकीचा सेलिंग झोन. असा वरतून खाली ज्यावेळेस रॅली खाली जाते तर आपल्याला काय बघायचं असतं की खाली रॅली जाते, दिस इज ओके. बट वरती रिट्रेसमेंट घ्यायला किती येतं? तर बरेच जे नवीन लोक असतात ना, इथून जर 2-3 ग्रीन कॅन्डल कलरच्या कॅन्डल बनल्या तर त्यांना हे वाटतं की हा मार्केट इथून आता अप जायला सुरुवात होईल. अरे मेरे दोस्त, लेकिन ये तो समझना कि यहाँ पे मार्केट ने एक रैली दिया है ऊपर से नीचे, तो ऊपर जब मार्केट जा रहा है तब क्यों जा रहा है? मार्केट जा रहा है बिकॉज ऑफ द रिट्रेसमेंट करने के लिए. रिट्रेसमेंट को ही दूसरा बोलते हैं की प्रॉफिट बुकिंग के लिए मार्केट ऊपर जा रहा है. सिंपल. लोकांना हे समजतच नाही. लोकांना असं वाटतं की इथून मार्केट जे आहे ते वरती बाईंग ट्रेंड मध्ये झालंय आणि लोक इथे बाय करतात. बट बिईंग अ स्मार्ट स्टुडंट, तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की ही जी रॅली आली आहे, ही जी या लोकांनी जो प्रॉफिट कमवलाय, त्यांना प्रॉफिट बुकिंग पण तर करावं लागते. किंवा मार्केटला जर खाली यायचं असेल तर मार्केट प्रॉपर रेजिस्टन्सला टच करूनच खाली येऊ शकतो. विदाऊट सपोर्ट मार्केट वरती जाऊ नाही शकत. विदाऊट रेजिस्टन्स मार्केट खाली नाही येऊ शकत. कारण की मार्केटचा नेचर हा आहे एन वेव्ह बनवत वरती जाणं आणि इन्व्हर्स एन वेव्ह बनून खाली येणं. जर मार्केट त्याच्या नेचरच्या विरोधात जात असेल तर ते मार्केट आपल्यासाठी काही फायद्याचं नाहीये. म्हणून हे रिट्रेसमेंट आपल्याला शोधता आली पाहिजे. ती रिट्रेसमेंट तुम्ही लोक शोधणार बिकॉज ऑफ फिबोनाकी. तर ज्यावेळेस मार्केट असं खाली येणार असते इथून, तर वरतून खाली लावायची आणि मार्केट जर असं वरती जाणार असेल तर खालून वरती लावायची. ओके, क्लिअर एव्हरीथिंग? So I'm stopping this session for here, and we will have some another session again.